नमस्कार मित्रांनो. रोज रोज मसालेदार भाजी खाऊन तुम्हाला देखील कंटाळा आला असेल तर ही चटपटीत आणि सोपी अशी फ्लॉवरची रेसिपी नक्की ट्राय करा. आता सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि बाजारात तुम्हाला हिरव्या वाटाण्याच्या शेंगा आणि फ्लॉवर अगदी स्वस्तात मिळून जाईल. तर सगळ्यात आधी मी इथे एक मोठा कांदा आणि 2 टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आहेत. भाजी अगदी कोणतीही असू देत, पण कांद्याशिवाय कोणत्याच भाजीला चव येत नाही. म्हणूनच मी इथे एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे. कांदा मोठा होता म्हणून मी इथे एकच कांदा वापरला आहे. तुम्हाला जर जास्त कांदा आवडत असेल भाजीमध्ये तर तुम्ही 1 ते 2 कांदे देखील वापरू शकता. त्यानंतर जे 2 टोमॅटो घेतले होते ते देखील बारीक चिरून घ्यायचे आहेत. टोमॅटोमुळे भाजीला एक नॅचरल गोडवा येतो आणि भाजी देखील सुकी बनत नाही. त्यामुळे मी इथे 2 टोमॅटो वापरले आहेत. मी इथे टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. तुम्हाला जर हवा असेल तर टोमॅटो मिक्सरला बारीक करून ग्रेव्ही म्हणून देखील वापरू शकता. तुम्ही बघू शकता अशा तऱ्हेने टोमॅटो आणि कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे. आता भाजीचं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे इथे एक मोठा फ्लॉवर बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यासोबतच मी इथे पावशेर होतील एवढे हिरवे वाटाणे देखील घेतले आहेत. फ्लॉवर आणि वाटाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पाण्यामध्ये याला एक उकळी काढून घ्यायची. म्हणजेच मंद आचेवरती वाफवून घ्यायचं. दोन्हीही भाज्या अगदी मंद आचेवर 50% शिजवून घ्यायच्या. फ्लॉवर उकळत्या पाण्यात टाकला तर त्यामधील कीटक देखील नाहीसे होतात. मंद आचेवर 15 ते 20 मिनिटे फ्लॉवर आणि वाटाणा वाफवून घ्यायचा आणि इकडे गॅसवरती कढई ठेवून कढई तापली की त्यामध्ये अर्धी वाटी तेल घालायचं. तेल गरम झाल्यावर तेलामध्ये अगदी चिमूटभर इतका होईल एवढा हिंग, त्यानंतर 2 चमचे जिरे आणि थोडासा कढीपत्ता घालायचा. लगेच थोड्या वेळाने बारीक चिरून घेतलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेला टोमॅटो देखील तेलात टाकून घ्यायचा. कांदा अगदी गुलाबी होईपर्यंत आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत तेलात भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता टोमॅटो आणि कांदा देखील तेलामध्ये अगदी छान तऱ्हेने भाजला आहे. इकडे फ्लॉवर आणि वाटाणा देखील एक 15 ते 20 मिनिटे उकळत्या पाण्यात छान वाफवून घेतलेला आहे. फ्लॉवर आणि वाटाणा उकळत्या पाण्यातून काढून त्याची फोडणी कांदा आणि टोमॅटोमध्ये द्यायची. त्यानंतर फ्लॉवर आणि वाटाणा वाफवून घेण्यासाठी जे पाणी आपण वापरलं होतं ते पाणी भाजीमध्ये अजिबात वापरायचं नाही. ते पाणी फेकून द्यायचं. त्यानंतर फ्लॉवर आणि वाटाणा कांदा व टोमॅटोमध्ये घालून एकजीव करून छान वाफवू द्यायचा. थोड्या वेळाने भाजीमध्ये चवीनुसार मीठ आणि 1 ते 1.5 चमचा होईल एवढी हळद घालायची. हळदीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हिंगामुळे पचनशक्ती सुधारते. म्हणूनच रोजच्या जेवणात देखील हळद आणि हिंगाचा वापर केलाच पाहिजे. भाजी जास्त मसालेदार बनवायची नाही, त्यामुळे अगदी चिमूटभर होईल एवढा गरम मसाला मी भाजीत घातलाय. तुम्ही स्किप केला तरी चालेल. त्यानंतर आवडीनुसार 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आणि अगदी थोडंसंच होईल एवढं पाणी भाजीवरती शिंपडायचं. त्यानंतर कढईवरती झाकण ठेवायचं आणि अजिबातही पाणी न घालता फक्त वाफेवरती ही भाजी शिजवून घ्यायची. बघू शकता तुम्ही कढईवरती झाकण ठेवल्यामुळे भाजी अगदी मंद आचेवरती छान शिजली देखील आहे. त्यानंतर भाजीवर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि तयार आहे सिंपल पण चटपटीत अशी फ्लॉवर व वाटाण्याची भाजी. रेसिपी आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.